धम्मामध्ये जे आहे ते परित्त देसनेला अत्यंत महत्त्व आहे. परित्त देसना, याला परित्त देसना म्हटलं जातं. पालीमध्ये 2 शब्दापासून बनलेला आहे. एक आहे परित्त आणि दुसरा आहे देसना. परित्त हा शब्द जो आहे तो छोट्या अर्थानं आलेला. परित्त म्हणजे छोटा, लघु. म्हणजे बुद्धांचा जो देसना आहे, बुद्धांची जी वाणी आहे ती विशाल आहे, महासागरासारखी. बरोबर आहे, विशाल महासागरासारखी वाणी आहे. आणि त्या विशाल महासागराच्या जे आहे ते वाणीमधून आपल्याला जे आहे ते थोडंसं घ्यायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला तहान लागतं तेव्हा जे आहे ते तुम्ही काय करता, खूप सारं पाणी भरून आहे आपल्याजवळ, परंतु आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घेतो ना, ग्लासभर पाणी. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण छोटं. म्हणजे जलराशीमधून, एवढ्या साऱ्या जलराशीमधून तुम्ही छोटी जल घेतलेलं आहे, तेवढंच काफी आहे तुमच्यासाठी, नाही का? त्याला म्हणतात छोटं. एखाद्या छोट्या लोट्यामध्ये, छोट्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी घेतात पिण्यासाठी, त्याला म्हणतात परित्त. तर बुद्धाचा उपदेश जो आहे तो महासागरासारखा आहे, म्हणजे विशाल आहे. संपूर्ण त्रिपिटक जे आहे ते बुद्धाच्या उपदेशाने भरून आहे. आणि त्याच्यामधून एक सुत्त, एक जे आहे ते पद घ्यायचं आहे. आणि त्या पदावरती जे आहे, त्या सुत्तावरती, एखाद्या वाणीवरती, एखाद्या वचनावरती जे देसना दिली जातं, देसना म्हणजे त्याच्यावरती उपदेश दिला जातं, त्याला म्हणतात परित्त देसना. आता हे का केलं जातं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण हे आहे की पहिली तर आपली श्रद्धा आहे बुद्धावरती, बुद्धाच्या धम्मावरती, बुद्धाच्या संघावरती आपली श्रद्धा आहे. आणि ते आपलं श्रद्धास्थान असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये कल्याण व्हावं, आपलं मंगल व्हावं, आपलं हित व्हावं. आणि ते हित, ते कल्याण, ते मंगल जे आहे ते बुद्धाच्याच मार्गानं होऊ शकतं, ही आपली श्रद्धा आहे. बरोबर आहे ना? कारण बुद्ध जे आहे ते असे मनुष्य जीवनामध्ये जन्मलेले असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रज्ञेनं, आपल्या करुणेनं एवढे मोठ्या पदावरती गेलेले आहेत, एवढे विशाल झालेले आहेत की आज त्या बुद्धाला जे आहे ते सारे लोक काय करतात, नमन करतात. संपूर्ण जग त्याच्याकडे चाललेलं आहे. अच्छा, आपल्या जीवनाचा जो उद्धार करता होते, आपल्या जीवनामध्ये ज्यांनी उद्धार केला, आपलं मंगल ज्यांनी केलं, आपल्या जीवनाला जे आहे ज्यांनी शोभा आणली, आपल्याला ज्यांनी माणसामध्ये आणलं, अशा बाबासाहेबांनी जे आहे ते कोणाला गुरु मानलेला आहे? कोणाचा धर्म स्वीकारलेला आहे? भगवंताचा, तथागत गौतम बुद्धांचा. आणि त्याच्यामुळे त्यांचा धर्म आपण स्वीकारल्यामुळे बाबासाहेबांनी कोणाचा धर्म स्वीकारला? तथागत बुद्धांचा. आणि बाबासाहेबामुळे आपण आहोत, आपला उद्धार झालेला आहे. आणि त्यांनी आपल्याला कोणता धर्म दिला? बुद्धाचा. आणि म्हणून जे आहे आपण काय करतो आहोत, बुद्धाच्या धर्माला स्वीकारतो आहोत. आणि बुद्धाच्या धर्मामध्ये असलेल्या ज्या काही बाबी आहेत, जी संस्कृती आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग आपण निवडतो आणि त्या मार्गानं चालण्याचा आपण काय करत असतो, प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून जे आहे ते एखाद्या कुशल प्रसंगी, जेव्हा जेव्हा आपल्या घरादारामध्ये एखादे असे कुशल प्रसंग उत्पन्न होतात, तेव्हा अशा कुशल प्रसंगी आपण काय करीत असतो, बुद्धाची वाणी आपल्या घरी जे आहे काय व्हावी, श्रवण आपण करावी, ती गुंजावी ती वाणी, आहे की नाही? आणि त्या वाणीचं आपण श्रवण करावं, त्या उपदेशाचं आपण श्रवण करावं. तर यासाठी की याच्यानंतर जे आहे आपलं जीवन त्या उपदेशानं काय होईल, प्रेरित होईल. तो उपदेश आपल्या जीवनामध्ये असा निरंतर जे आहे ते कामी पडेल की त्या उपदेशाचं जे आहे ते धारण करून, तो उपदेश धारण करून
त्या उपदेशाचा बोध करून, त्या उपदेशाला ग्रहण करून आपलं जीवन मंगलमय होईल, आपलं जीवन कल्याणमय होईल. कारण आपल्या कल्याणाचा मार्ग, आपल्या हिताचा मार्ग भगवंताच्या मार्गातूनच जाणार आहे. दुसरा काही मार्ग आपल्याजवळ नाही आहे आणि तो बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण अशा प्रसंगी जे आहे ते काय करीत असतो, सुप्त देसनेचा, पलित देसनेचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. त्याच्या मागची ही भूमिका आहे, लक्षात घ्या. दुसरं फार महत्त्वाचं तत्व आहे की तथागतांनी जो मार्ग सांगितलेला आहे, तथागतांनी जो धम्म आम्हाला दिलेला आहे, तो धम्म बेसिकली जे आहे ना, तो आपल्या मनाचं परिवर्तन करण्यासाठी, आपल्या मनाला जे आहे ना ते असं सुदृढ बनवण्यासाठी, आपल्या मनाला मजबूत बनवण्यासाठी. तो काही आपल्या मनाला कमजोर बनवत नाही तथागताचा धम्म. आणि तथागताच्या धम्माचा हाच उद्देश आहे की तुम्ही तुमच्या मनाला असं स्ट्रॉंग बनवावं, इतकं मजबूत बनवावं की चाहे कितीही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती जीवनामध्ये आली तरी तुमच्या मनाची स्थिरता, तुमच्या मनाची समता ही भंग नाही झाली पाहिजे. समजली का नाही समजली? कारण जीवन जेव्हा मनुष्य निवडतो आहे जगण्यासाठी, तेव्हा जीवनामध्ये त्याला जे आहे ते सगळे सारखेच लोक मिळतील, सारखेच जे आहे ते वातावरण मिळेल असं नसतं. हे लक्षात घ्या. कारण जीवन आहे, जीवनामध्ये जे आहे ते अनुकूल आणि प्रतिकूल दोन्हीही काळ येतात. हिवाळा येते आणि पावसाळा येते, हे लक्षात घ्या. उन्हाळा येतो आणि अशामध्ये जे आहे ते तुम्ही तग धरून कसे राहणार. तर तग धरून राहण्यासाठी जे आहे तुमच्या कामी कोण पडणार आहे, तुमची बुद्धी. हे लक्षात घ्या. तुमची बुद्धी जी आहे किती स्ट्रॉंग आहे, किती सक्षम आहे, त्याच्यावरून जे आहे तुम्ही तग धरून राहणार. आता बुद्धी जर डामाडोल असली, कमजोर असली तर काय होईल, तुमचं मन कमजोर होऊन जाईल, तुमचं मन डामाडोल होऊन जाईल. तुम्ही तणाव घ्यायला लागाल, जीवनामध्ये टेन्शन घ्यायला लागाल, एन्झायटीमध्ये जाल, डिप्रेशनमध्ये जाल, आहे की नाही. तर भगवंताचा मार्ग काय सांगते की दादा काय करायचं आहे, स्थिर राहायचं आहे. जसं हे जे घर ज्या पिलरवरती उभा आहे ते पिलर फार मजबूतीनं स्थिर आहे, तेव्हाच हे घर उभं आहे. वादळ येऊ, वारा येऊ, काही येऊ, पण हे हालतं काय. तर त्या घरासारखं जे आहे ते आपल्याला मजबूत राहावं लागतं, स्थिर राहावं लागतं. ठीक आहे. तर काही झाले तरी चालते, आपण अस्थिर व्हायचं नाही, स्थिर राहायचं, मजबूतीने उभं राहायचं. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी, वादळाशी सामना करायचा. कशानं सामना करणार आहात तुम्ही? तुमच्या बुद्धीनं सामना कराल, तुमच्या ज्ञानानं सामना कराल, तुमच्या चांगल्या भावनानं सामना कराल. बरोबर आहे ना. केवळ बुद्धीच पुरेशी आहे का? बरं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. बुद्धीच पुरेशी आहे का? तर त्याच्यासोबत तुमच्या भावना सुद्धा कशा पाहिजे, मजबूत पाहिजे. तर भावनेनं सुद्धा तुम्ही स्ट्रॉंग व्हाल असं लक्षात घ्या ना. म्हणजे भगवंत झाले नव्हते, हे लक्षात घ्या. जेव्हा बोधिसत्व होते तेव्हा त्यांचे निगेटिव्ह विचार त्यांच्या मनावरती हावी व्हायचे. त्याला म्हणायचे मार. काय म्हणत होतो त्याला? मार म्हणायचे. मार म्हणजे निगेटिव्हिटी. आजच्या भाषेमध्ये त्याला आपण निगेटिव्हिटी म्हणतो. ऑल सॉर्ट ऑफ निगेटिव्हिटीज. ठीक आहे. तर या सगळ्या निगेटिव्हिटी ज्या आहे मनामध्ये येतात. आता त्यावेळेस काही शब्द नव्हता तर मार म्हणायचे. मार म्हणजे त्याच्या शब्दामध्ये फार मोठा अर्थ आहे. बरं, मार कशाला म्हणायचं? जो मारण्यासाठी येतो तो मार. जो तुम्हाला जो विचार तुम्हाला मारण्यासाठी येईल तो विचार म्हणजे मार. जी भावना तुम्हाला मारण्यासाठी येईल ती मार. तर माराला जे आहे ते भगवंतानी कसं जिंकलं? आपल्या बलानं जिंकलं, हे लक्षात घ्या. म्हणजे कितीही निगेटिव्हिटी आली तरी ते म्हणायचे की तू मार आहेस,
आणि तू मला हरवू शकत नाही, तू मला पराजित करू शकत नाही. तर कितीही निगेटिव्हिटी जीवनामध्ये समोर आली, त्याला म्हणायचं की तू मार आहेस, तू मला पराजित करू शकत नाही, तू मला हरवू शकत नाही. माझ्या आईवडिलांनी, माझ्या आचार्यांनी, माझ्या गुरूंनी, माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या तथागत गौतम बुद्धांनी मला मार्ग दाखवलेला आहे. त्या मार्गावरती मी चालणारी अथवा चालणारा आहो. तू मला पराजित करू शकत नाही. तर असा माणसाचं, त्याने जर समजायचं या पद्धतीचं मेकॅनिझम बनवलं आपलं स्वतःचं, समजलं की नाही, तर त्याला कोणी हरवू शकतो का? त्याचा कोणी पाडाव करू शकतो का? नाही करू शकत, हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना? तर तो खंती बलानं जिंकतो, मैत्री बलानं जिंकतो, शांती बलानं जिंकतो, हे लक्षात घ्या. अच्छा, भगवंताची मैत्री अपार आहे. मैत्रीचा अर्थ होतो आपल्यासारखं दुसऱ्याला समजतं. मैत्रीचा अर्थ काय होतो? स्वतःसारखं दुसऱ्याला समजतं. त्याच्यामुळे मैत्रीवान माणूस जो आहे ना, खूप करुणावान असतो आणि तो खूप सेवाभावी असतो. म्हणजे ज्याच्या मनामध्ये जेवढी मैत्री तेवढी तो सेवा करेल, तेवढ्या त्याच्यामध्ये सेवेचा गुणधर्म असतो. आणि सेवा म्हणजे पटकन धावून जाणे. सेवाचा अर्थ काय होतो? एखाद्याच्या मदतीसाठी पटकन धावून जाणे म्हणजे सेवा. इथं काय करतो? तो सेवाभावी होतो, हे लक्षात घ्या. अच्छा, हा गुणधर्म जो आहे तो बौद्ध देशातील लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. तुम्ही बौद्ध देशांमधल्या महिलांचं, पुरुषांचं जेव्हा तुम्ही हे कराल, अध्ययन कराल, जाल, तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की खूप सेवा करतात, अपार सेवा करतात, हे लक्षात घ्या. सेवेमध्ये काही खंड नाही. आपल्या आईवडिलांची सेवा कोणाची करायची आहे? सेवा करायची असते ज्येष्ठांची. का सेवा करायची असते ज्येष्ठांची? कारण ते थकलेले असतात म्हणून. असतात ना, त्यांचं आयुष्य झालेलं आहे, त्यांना बसले तर उठणं होत नाही, उठले तर बसणं होत नाही, क्षीण झालेलं असतं ना शरीर. तर त्यांची सेवा करायची असते. आणि एवढ्या सेवाभावी असतात की, आणि ती सेवा याच्यासाठी करायची नसते की ते प्रसन्न व्हावेत म्हणून माझ्यावरती. ते प्रसन्न व्हावेत, मला चांगलं म्हणावं, ठीक आहे. की आता तुम्ही जे आहे ते एखाद्याच्या घरी जाल, तुम्ही कोणाच्या घरी जाणार आहे? हां, त्यांच्या घरी जाल, तर याच्यासाठी नाही की माझी सूनबाई खूप चांगली आहे, सेवाभावी आहे आणि त्यांनी तुमची प्रशंसा करावी, याच्यासाठी नाही करायचं आहे सेवा. सेवा कशासाठी करायची? आपलं पुण्य कमावण्यासाठी. तुमचा जो स्टेट ऑफ माइंड आहे, माइंडचा जो स्टेटस आहे ना, तो वाढवण्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. तर सेवा करीत असताना जे आहे हा विचार करून सेवा नाही करायची. तुमच्याच्यानं होऊन राहिलेलं आहे ना, करा, जरूर करा. कारण की ते ज्येष्ठ आहेत घरातले, त्यांची जर तुम्ही सेवा करीत असाल तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही. अच्छा, सेवा करीत असताना हेवा करायचा नाही, हा फार महत्त्वाचा भाग आहे ना. हेवा नाही करायचा, मी करतो आहे ना तर दुसरं नाही करून राहिलेलं आहे. तर हेवा हा कुशल धर्म आहे, सेवा हा कुशल धर्म आहे. त्याच्यामुळे तुमच्या काया वाचा मनानं तुम्हाला जेवढी सेवा करणं होतं तेवढी तुम्ही सेवा केली पाहिजे. अच्छा, मी थायलंडला असताना मी तुमचा अनुभव सांगतो. तिथल्या महिला जे आहे ते खूप सेवा करतात. म्हणजे आपल्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची खूप सेवा करतात. आणि जे आहे ते त्यांचे प्रिय होऊन जातात. सेवेनं माणूस प्रिय होतो, हे लक्षात घ्या. गुणानं, रंगानं, ठीक आहे, असण्यानं नसण्यानं माणूस प्रिय नाही होत. माणूस प्रिय होतो सेवेने. आणि जेव्हा तुम्ही सेवा करता, निर्विकार मनाने जेव्हा सेवा करता, तेव्हा मनुष्य प्रिय होतो. आणि सेवा हे असं सुरुवातीलाच नाही करायची आहे, नाही तर शिमग्याचे किती दिवस? 3 दिवस, नाही का? तसं नाही करायचं, तसं नाही करायचं आहे आजीवन. म्हणजे असं नाही करायचं आहे की आपण जे आहे ते आता नवीन नवीन आहो म्हणून नया मुल्ला ज्यादा नमाज पडता आहे तशासारखं नाही करायचं. समजलं की नाही समजलं?
आयुष्यभर व्रत घेऊन घ्यायचं, संकल्प करायचा की आयुष्यभर मी तुमची सेवा करेन. ठीक आहे, आयुष्यभर, कारण हे माझं कर्म आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा नाही करणार का? करणार ना. तर जसं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करतो तसेच ते आपले आईवडील आहेत आणि त्यांची सेवा आयुष्यभर करायची आहे. कारण की सेवेतून पुण्य कमवायचं असतं. कशासाठी सेवा करायची आहे? पुण्य कमवण्यासाठी. ही पहिली गोष्ट. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही की तुम्ही सेवा धर्म घेतला म्हणून सेवाच करीत राहाल का आयुष्यभर? म्हणजे सेवेतच लागून राहाल का? तुम्हालाही तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला तुमचं विश्व आहे, तुमचं जग आहे, तुम्हाला तुमची प्रगती करायची आहे. ठीक आहे, तुमच्यामध्ये असलेल्या कला कौशल्याची प्रगती करायची आहे, तुमच्यामध्ये असलेल्या जे आहे ते ज्ञानाचा विस्तार करायचा आहे, तुम्हाला कर्माचा विस्तार करायचा आहे. त्याच्यामुळे थांबायचं नाही आहे. तुम्ही जो ज्ञानाचा कला कौशल्याचा मार्ग निवडलेला होता त्या मार्गानं अविरत चालायचं, हे लक्षात घ्या. पटवून द्यायचं आहे साऱ्यांना की बाबा मी जे आहे ते केवळ दासकर्म करण्यासाठी किंवा सेवा कर्म करण्यासाठी जन्म झालेला आहे का माझा? नाही, तुमचा पूर्ण दिवस चालला जाईल त्याच्यामध्ये. तर तसं नाही करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सुवर्णमध्य साधायचं आहे सेवेमध्ये आणि कर्मामध्ये. ठीक आहे, तर असा सुवर्णमध्य तुम्ही साधून जर तुम्ही स्वावलंबी होता, स्वतःच्या पायावरती उभे होत आहात. ठीक आहे, आणि स्वतःच्या पायावरती जे आहे ते उभं होऊन जेव्हा तुम्ही जे आहे ते स्वतःला विकसित करता आहात तेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाशी न्याय करता, हे लक्षात घ्या. नाहीतर काय होईल की तुम्ही जे आहे ते सोडून द्याल, तुमचं करिअर सोडून द्याल, तुमचं जे आहे ते तो जो मार्ग निवडलेला होता तुम्हाला विकासाचा तो मार्ग तुम्ही सोडून द्याल. तर तसं जमणार नाही. म्हणजे तुम्ही बाबासाहेबाचे लेक आहात, त्याच्यामुळे बाबासाहेबांना तुम्हाला शिकायचं सांगितलं. ठीक आहे, आणि शिकून जे आहे ते मोठं व्हायचं सांगितलेलं आहे. तर मोठं होण्याचा गुणधर्म सोडायचा नाही, व्हायचं मोठं. सगळ्यांना पटवून सांगायचं, वाटल्यास कोणी विरोध करत असेल तर त्यांना पटवून सांगायचं की बाबा असं असं आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्वावलंबी होता तेव्हा तुम्ही इंडिपेंडंट होता, हे लक्षात घ्या. तुम्ही हा जो मार्ग निवडता तेव्हा तुम्ही काय होता? स्वावलंबी होता. स्वावलंबी म्हणजे इंडिपेंडंट होता, हे लक्षात घ्या. तर इंडिपेंडंट होणं फार गरजेचं आहे. परंतु इंडिपेंडंट होत असताना तुम्ही तुमच्या घराशी, परिवाराशी, नातेवाईकाशी नाळ तोडणं बरोबर नाही. काही लोक जे आहे ते इंडिपेंडंट होऊन जे आहे ते स्वतः एवढे अहंकारामध्ये चालले जातात, एवढे जे आहे ते अभिमान स्वतःचा करायला लागतात की ते आपल्या परिवाराशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या जे आहे ते नवऱ्याशी, नवऱ्याच्या नातेवाईकाशी, आपल्या कुटुंबाशी नाळ तोडून टाकतात, हे लक्षात घ्या. तर तसं करणं बरोबर नाही आहे. आपण परिवारात जाण्याचा संकल्प घेतलेला आहे ना, तर मग परिवार सांभाळण्याची जिम्मेदारीसुद्धा आपल्यावरती असते. तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ कौशल्य असतं, त्या कौशल्याचा वापर केला पाहिजे. भगवंत म्हणतात तुमच्याजवळ जेवढं कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर करा आणि कौशल्याचा वापर करून सर्वांना सुस्थितीमध्ये ठेवा, स्वतःलासुद्धा ठेवा आणि इतरांनासुद्धा ठेवा. तर ह्या गोष्टीनं जे आहे ते कसं होतं, मनुष्याचं जीवन अतिशय सुंदर होतं, कल्याणकारी होतं आणि मनुष्याच्या जीवनाला शोभा प्राप्त होते, लक्षात घ्या. तर ती केली पाहिजे. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे ती ही आहे की तथागताचा मार्ग सोडता कामा नये. कारण तुम्हाला जे आहे ते निरंतर विकसित व्हायचं आहे, त्या मार्गानं जायचं आहे. तर तुम्ही तथागताचा मार्ग धरून ठेवला पाहिजे. त्यांचे आता तथागताचा मार्ग कुठे आहे? तथागतांच्या वचनामध्ये आहे. तथागताचे वचनं कुठं आहेत? तर त्रिपिटकामध्ये आहेत, बरोबर आहे. तर त्रिपिटक आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे, त्याचं निरंतर वाचन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला भगवान बुद्धांनी त्याचा धर्मग्रंथ हा आपण काय केला पाहिजे? वाचला पाहिजे, तो आपल्या संग्रही ठेवला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर जे धम्मावरती भाष्य करणारे आहेत त्यांचे उपदेश तुम्ही ऐकले पाहिजेत निरंतर. तो संग्रह करणं चांगली गोष्ट आहे त्यांचा उपदेशाचा. रोज आपला दिवस जेव्हा निघतो ना तेव्हा एखादा तरी उपदेश भगवंताचा
एखाद्या भिक्षूनं दिलेला आहे किंवा कोणी दिलेला आहे, एखाद्या आचार्यानं दिलेला आहे, तो जरूर श्रवण करा, तो जरूर ऐका. ठीक आहे. आणि त्याला धारण करा. त्याच्यानंतर तुमचा एक आचार्य तुम्ही निवडला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही समजा वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करून राहिलेले आहात, तेव्हा एक कल्याण मित्र, एक आचार्य जो धम्माचं ज्ञान ठेवणारा आहे, तो आचार्य तुम्ही निवडला पाहिजे. आणि जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांना सांगितल्या पाहिजे आणि त्याचं हल निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे लक्षात घ्या. थायलंडसारख्या देशामध्ये, म्यानमारसारख्या देशामध्ये, श्रीलंकेसारख्या देशामध्ये प्रत्येक परिवाराचा एक आचार्य असतो. आणि ते जे आहे, असं काही घडलं जीवनामध्ये, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती आली, तेव्हा ते त्यांच्या जवळ जातात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी याचना करतात, आपल्या समस्या सांगतात आणि काय करतात, त्याच्यावरती तोडगा काढतात. हे लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपल्या इकडे नाही आहेत. आपण याच्यापासून जे आहे ते हे झालं वंचित आहोत. हे लक्षात घ्या. शुभप्रसंगी आपण जे आहे ते काय करतो, ह्या गोष्टी ठेवतो, पण दुःखाच्या क्षणी आपण जे आहे ना त्यांना आठवण करत नाही. ठीक आहे. मी स्वतः जे आहे ते सांभाळून घेईल असं आपण म्हणतो, पण तसं नाही. मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. आणि तथागताच्या धम्मामध्ये असे खूप एक्सपर्ट लोक असतात जे तुम्हाला त्या त्या प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकतात. योग्य मार्गदर्शन, हाय लेवलची काउन्सिलिंग जे आहे ना ते तुम्हाला देऊ शकतात. तर काउन्सिलिंग घेणं फार गरजेचे आहे दुःखाच्या क्षणी. समजते की नाही. हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे. तर ते घेतलं पाहिजे. तथागताच्या मार्गानं आपण चालत राहिलो पाहिजे. काही मोटिवेशनचे जे काही पुस्तकं असतात ते आपण संग्रही केले पाहिजेत. समजते की नाही. समजले. त्यातून आपण जे आहे ते आपल्या जीवनाला बल प्रदान होईल अशा गोष्टी ज्या आहेत. जसं आता तुम्ही जे आहे ते उपाशी राहिलेत फॉर एक्झाम्पल, आणि उपाशीच राहिलेत 5-6 दिवस, तर तुमच्या शरीरामध्ये बल राहील का? है ना. गोष्ट बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. राहील का बल? नाही राहणार. अगदी तशासारखं जे आहे, तुमच्या मनाला जर तुम्ही निरंतर उपाशीच ठेवलं तर तुमच्या मनाला बल राहील का? नाही राहणार. तर मनाला बल देण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच मन बलवान होईल. ठीक आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जे आहे ते समजा की आपण जे आहे ते वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करून राहिलेलो आहोत, तर आपल्याला सक्षम व्हायचं पहिली गोष्ट. आणि वैवाहिक जीवनामध्ये सक्षम होत असताना आपण आपल्या परिवाराकडून, आपल्या आचार्यांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. परंतु मार्गदर्शन घेत असताना काय हे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी कुशल आहे का? काय हे माझ्या समोरच्या भविष्यासाठी योग्य आहे का, उचित आहे का, हा प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर बरेच लोक मार्गदर्शन करतात आणि तुम्ही तसंच ऐकलं तर तसंही बरोबर नाही ना. तर पहिला प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं आहे की हे माझ्यासाठी कुशल आहे का, हे माझ्यासाठी मंगल्याचं आहे का, हे माझ्यासाठी हिताचं आहे का. समजले की नाही. समजले. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर तुमचं कुशल आहे, वाटून राहिलेलं आहे की तो कोणी देव मार्ग, तुमचे आई देव, वडील देव, आचार्य देवत, मित्र देवत, मैत्रिणी देवत, अशा वेळेस जे आहे ते जो उपदेश आलेला आहे, जो सल्ला दुसऱ्याकडून आलेला आहे, तो सल्ला तुमचा परिवार, तुमच्या परिवाराचं भविष्य भंग करणारा तर नाही आहे. हा विचार करणं फार गरजेचं आहे. आग लावणारे बरेच असतात, हे लक्षात घ्या. विझवणारे कमी असतात. मग अशा याच्यात जर तुम्हाला आग लावणारे लोक भेटलेत तर काय कराल? आगच लावत बसाल का? आग लागली जर समजा घरामध्ये, परिवारामध्ये, तर शांती राहील का? तर म्हणून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की सल्ला घेत असताना तो सल्ला खरंच कामाचा आहे का, हिताचा आहे का, तो घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो लक्षात घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगून राहिलेलो वैवाहिक जीवनातल्या. समजले की नाही समजले. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहोत. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपला विवेक, आपली बुद्धी ही सुद्धा चालवणं अत्यंत गरजेची असतं. आणि ती चालवत असताना कुशल आहे की नाही आहे. मला सांगू का गोष्ट की भगवान गौतम बुद्ध, भगवान बुद्ध कसे झालेत.
ते केवळ या एका प्रश्नानं झालेले आहेत की माझ्यासाठी काय कुशल आहे. समजले का ना? माझ्यासाठी काय कुशल आहे हा प्रश्न ते स्वतःला नेहमी विचारत राहायचे. माझ्यासाठी कुशल म्हणजे माझ्यासाठी काय हिताचं आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे. ठीक आहे, हा प्रश्न जे आहे ते नेहमी स्वतःला विचारायचे आहेत आणि त्यातून ते बुद्धत्वाच्या मार्गापर्यंत चालले गेले. ते लक्षात घ्या. हा प्रश्न साधासुद्धा प्रश्न नाही आहे, फार कामाचा प्रश्न आहे जो तुम्हाला कायम ठेवायचा आहे. हे लक्षात घ्या. आणि इथून जे आहे ते वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. हे सगळे मंगल गोष्टी जे आहे ते आपल्या ध्यानीमनी ठेवून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. आता अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे तुमच्या जीवनामध्ये, तो आहे विवाहाचा क्षण. ठीक आहे. आणि विवाहाचा क्षण डोळ्यासमोर नेहमी ठेवायचा, तुमच्या नजरेसमोर. ठीक आहे. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही विवाह मंचावरती उपस्थित राहता त्या ठिकाणी तुम्ही फक्त दोघं जण आहात. ठीक आहे. आणि तिसरे कोण आहेत? तिसरे कोण आहेत? भगवान बुद्ध, बाबासाहेब. ठीक आहे. आणि जो लग्न लावणारा विधिकर्ता असतो त्याला संघ म्हणतात. हे लक्षात. तो उपासक असू शकतो, उपासिका असू शकतो, भिक्खू असू शकतो, भिक्षुणी असू शकतो. ठीक आहे. तर संघाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो. एवढेच लोक आहेत, त्याच्या पलीकडे कोणी आहे का? तुमचं जीवन म्हणजे तो विवाह मंच आहे. लक्षात घ्या. इथून तुम्ही जे आहे ना, लक्षात घ्यायचं हां, इथून जे आहे तुमच्या जीवनामध्ये हे लोक आहेत ज्याचा तुम्ही साथ घेतलेला आहे, नाही का, जीवन जगण्यासाठी. त्याचा साथ सोडायचा नाही, कारण की तुम्ही हात धरलेला आहे. बरोबर आहे ना? तर जेव्हा केव्हा परिस्थिती येईल अशी सोडण्याची, विचार येईल, मार येतो तुमच्या जीवनामध्ये, म्हणतो की लय झालेला आहे, आता डोक्यावरून पाणी चाललं गेलं, आता सोडून द्या. ठीक आहे. त्यावेळेस तो क्षण लक्षात घ्यायचा. कोणता? विवाह मंचाचा. तो दृश्य लक्षात घ्यायचा की इथे जे आहे ते मी हात धरलेला आहे शेवटपर्यंत निभवण्यासाठी. तर पहिलीच्या जे महिला असायच्यात आपल्या, त्या अशा मोठ्या कट्टर असायच्यात. हात धरला का तर मग शेवटपर्यंत सोडणार नाही, चाहे काही झालं तरी चालतं, नाही का, असं जे आहे. तर त्या पद्धतीनं तो क्षण लक्षात घ्या. एकदा जर आपण उतरलं ना त्या वैवाहिक जीवनामध्ये तर सोडायचं नाही, काही झालं तरी चालते. वाटल्यास अनेक उपाय कौशल्य वापरायचे आणि जर वाकडा असेल माणूस तरी सीधा आणायचं. हे लक्षात घ्या. हे तुम्ही करू शकता, प्रत्येकजण करतात असं, पण सोडायचं नाही. हे लक्षात. सीधे आणण्याचे खूप सारे मार्ग आहेत आणि ते वेळोवेळी जे आहे ते तुमची बुद्धी, तुमचे उपाय कौशल्य तुम्ही वापरू शकता. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःलाही सीधा आणता येते आणि दुसऱ्यांनाही सीधा आणता येते. अशातला काही भाग नाही. परंतु साथ सोडायचं नाही. पहिली गोष्ट, केव्हा साथ सोडायचा? जेव्हा तुमच्या जीवितावरती येऊन आलेला आहे तेव्हाच. म्हणजे खूपच तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी जीवच धोक्यामध्ये आहे, तर मग जे आहे ते तुम्ही ते निर्णय घेतले पाहिजे. तथागतांनी तशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की एखाद्या ठिकाणी तुम्ही राहत आहात आणि तुमच्या जीविताला धोका आहे, अशा वेळेस तुम्ही ते स्थान सोडलं पाहिजे. तुम्ही जे आहे ते तिथेच असं जे आहे ते उभं राहण्याचा मूर्खपणा किंवा बालहट्ट करू नये. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीनं जे आहे, पहिली गोष्ट जे आहे, जे विवाह मंचाचा जो प्रसंग आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आणि एक मनुष्य आहे ज्यांच्याशी तुम्ही साठगाठ करणार आहात, तर तेव्हा त्याच्या काही चुका होतात, काही जे आहे ते कमी जास्त असू शकतात. त्याच्यामुळे खूप जास्त जे आहे ते ओढून ताणून त्याला जे आहे ते खिसण्यात काही अर्थ नाही आहे. एकामेकाच्या जे आहे ते चुका आपण पदरात पांघरल्या पाहिजेत आणि त्याला जे आहे ते चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी निरंतर प्रयत्न केले पाहिजे. वेगवेगळ्या मार्गानं, वेगवेगळ्या पर्यायानं तुम्ही घेऊन जाऊ शकता. स्वतःला चांगल्या मार्गावरती न्या, आपल्या जीवनसाथीलासुद्धा चांगल्या मार्गावरती न्या. आणि तो मार्ग तुमच्या त्या विवाह मंचावरती दिलेला आहे, तो आहे बाबासाहेबाचा आणि भगवंताचा. हे लक्षात घ्या. तो कोणत्या मार्गावरती जाय तुम्हाला? त्या मार्गावरती. ठीक आहे. साधना करायची, मेडिटेशन करायचं, आपणही करायचं, त्यांनाही करायला लावायचं, वंदना घ्यायची, पुस्तकं वाचायचे, चांगले पुस्तकं आपणही वाचायचे, दुसऱ्यालाही त्यांनाही चांगली पुस्तकं वाचायला लावायचे,
चांगला विचार करायला लावायचा, चांगल्या भावना करायला लावायच्यात, जेणेकरून तुमच्या घरामध्ये शांती राहील, सुव्यवस्था राहील, हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की ताई या बाबतीमध्ये जे आहे ते तुम्ही थोडंशा जे आहे ते प्रवीण आहात. तुमचा जो काही एकंदरीत मला जो काही चर्या दिसतं ती चांगली आहे. म्हणजे असं नाही आहे की हसत खेळत वागणं आहे तुमचंवालं, बरोबर आहे. लगेच हलकाई आहे, म्हणजे जरी तुमचं वजन थोडंसं जास्त असेल तरीसुद्धा तुमची हलकाई आहे, लक्षात घ्या. लगेच जे आहे आणि हसतमुख आहात, सर्वांच्या कामी पडणारे आहात, म्हणजे मला तरी असं वाटतं. ठीक आहे, तुमची चर्या बघून राग येत नाही तुम्हाला. आलाय तरी थोडा वेळपर्यंत राहत असेल आणि चालला जात असेल, विसरून जायचं. आलाय ना राग, आलाय तरी विसरून जायचं लवकर. ठीक आहे, आपलं भडभड रेलगाडीसारखं काम चालू ठेवायचं, पण धरायचं नाही कोणती गोष्ट. ठीक आहे, जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं आणि जेवढ्या लोकांचा प्रिय तुम्हाला होता येईल तेवढं लोकांचं व्हायचं. कारण की प्रिय होणं जे आहे ते चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सद्गुणानं प्रिय व्हायचं, आपल्या चांगल्या भावनेनं प्रिय व्हायचं, चांगल्या विचारांनी प्रिय व्हायचं, सेवेने प्रिय व्हायचं. ठीक आहे, कर्माने प्रिय व्हायचं, वर्क कल्चरमध्ये जाऊन कर्म करत राहिल्यानं प्रिय व्हायचं, हे लक्षात घ्या. तर ही जे आहे ते हा जो धागा आहे प्रिय होण्याचा, हा धागा जरूर तुम्ही तुमच्या मनगटात बांधा आणि जे आहे ते बुद्ध शासनामध्ये निरंतर रममान राहा. हा खूप चांगलं शासन आहे बुद्ध शासन. मी तुम्हाला सांगतो की इतकं चांगलं आहे की याच्यासारखं दुसरं शासन कुठलंही नाही. बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे, खूप चांगला दिलेला आहे, खूप विचार करून दिलेला आहे. पण आपण का करतो की त्याला असं वाटतं की आपल्या जीवनाचा भागच नाही की काय, असं आपण करून टाकलेलं आहे. वे ऑफ लाईफ आहे, जीवन जगण्याची कला आहे त्याच्यामध्ये दिलेली, ती जरूर शिका. ध्यान करा, मेडिटेशन करा, विपश्यना करा. विपश्यना करून जे आहे असं काही हे वाटलं मनाला की लगेच विपश्यनाला चाललं जायचं, 10 दिवसाची विपश्यना करून यायची, चांगलं होतं. मन अत्यंत अजून कुशल होऊन जातं. जवळपासचं विहार असलं तर त्या ठिकाणी जायचं, आपलं जे आहे ते विहारामध्ये आपल्या विहाराच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचं. काही सामाजिक ॲक्टिव्हिटीज चालतात समाजातील, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला कुशल लोकांचा संग प्राप्त होतो आणि निरंतर आपल्या जीवनाला एक चांगली गती मिळते. समजली का नाही समजलं? तर मला असं वाटतं की या प्रसंगी तुम्ही ह्या गोष्टी जरूर धारण करा आणि जीवनाला खुशाल बनवा, चांगलं बनवा. तुमच्यासाठी तुमचं जीवन असतं, तुम्हालाच तुमच्या जीवनाला जे आहे ते शोभा वाढवायची आहे. दुसरे कोणी आणू शकत नाही तुमच्या जीवनाला शोभा, तुम्हीच आणू शकता. फक्त ती शोभा आणण्यासाठी तुम्हाला जो मार्ग धरावा लागेल तो मार्ग तथागताच्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाही उत्तम मार्ग नाही. तो वरंग मार्ग आहे, सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. तर त्या मार्गानं तुम्ही जाल अशी मी अपेक्षा करतो आणि ठीक आहे. काही विचारायचं आहे का?